तुम्ही आज पुण्यात आलात, आपल्याला इथलं हुंडाबळीचं केस तुम्ही मध्यंतरी सांगून भेट पण दिलेली, पण आता या निमित्तानं एक पूर्ण समाजात किमान या पट्ट्यात तरी एक जनजागृती होताना दिसते. हुंडा घ्यायचा नाही, चांगल्या बैठका पार पडतात. आपणही आज इथलं बैठक घेत आहेत, तर काय पुढे कसं जावं समाजाने या सगळ्या गोष्टी? नाही, सगळ्यात महत्वाचं की आमची बैठकच बैठक नाहीये. चर्चेसाठी फक्त काय पोरं असतील तरी या म्हणून सांगितलेलं होतं. कारण मी आज मुक्कामी पुण्यात राहतोय, तर तुम्ही चर्चेसाठी या. परंतु आता काही जणांनी ते दिले टाकून त्या सोशल मीडियाला मोगमच बैठक येणं असं आहे. कारण बैठक अशी होत नाही, ती प्रचंड मोठी असते, पण ती चर्चा आहे. ठीक आहे, पोरं उत्साहित त्याने टाकलंय. परंतु तुम्ही जो विषय घेतला तो खरंच महत्वाचा आहे की लोकांनी मनं बदलिले पाहिजे. हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवयी लागल्यात फुकट घ्यायचं, त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे. समाज हिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं. पण काय होतं बरं का, हे मोठ्याले श्रीमंत लोकांकडून हे गरिबाकडे येतं. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम तो सुद्धा आहे. श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं. काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेच आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूस सुद्धा मग त्याला या ते बघून गेलं, त्याला वाटतं ते दारू गोळा किती उडीला, ते मंडप कसा होता, त्याच्यावर मग आपल्या लेखीचं आपण तसंच करायचं. एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं. कोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी. त्यांना आता ते कसले पैसे माहित नाही आपल्याला. आपण चांगल्या विचारानं हे करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू. आणि हे हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. दोघांचा काय खर्च होतोय ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रका जिपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा. 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे. हे एक नवीन चांगला उपक्रम होईल. कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील. म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही मी, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण, दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा. हे मात्र 100% सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे. परंतु हे काय आता श्रीमंताने सुद्धा मनावर घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या इकडे हल्ली ते प्री वेडिंग असतं, नंतर शाही लॉन सगळं तो तामझाम, त्याच्यामुळे ते कुठेतरी अनुकरण होतं. कर्ज काढून बाप मुलीचं लग्न करतो, तुकडं विकून वगैरे, नंतर पुन्हा हुंड्यासाठी ते सगळं पुढे वाढतं. एक तुम्ही समाज धोरण म्हणून समाजाने पुढे कसं जावं या सगळ्या? खरंच सांगतो मी की मी ती मागही सांगितलं, आजही सांगतो की आपण उगाच खोटं ढोंग करण्यात काहीच मजा नाही. लोकांचा पैसा कसा आहे कसा नाही आपल्याला माहित नाही, ते कसे उडवतात. परंतु आपल्या हाल असे होते की मुलीच्या कर्जाचा डोंगर इतका होतो, मग आधी शेती आपल्याला पिकत नाही पावसामुळं, कर्ज भरपूर होतं आणि लग्नाचं कर्ज, मग एक तर आत्महत्या करतात किंवा मग जमीन विकावं लागते. म्हणून आपण साध्यातच करायचं. जसं की 5-50 लोक बोलवायचे आणि मी सांगितलं की बाबा व्यवसायाकडे जर भर दिला, हे निमित्त होऊन जाईल, हुंड्याचं निमित्त होईल. पण दोघांचा पैसा मिळून व्यवसाय टाकला तर ते नवीन परिवर्तन होईल. पोरं कमायला लागतील, 2 रुपये त्यांच्या खिशात येतील, त्यांची मुलगी सुखात राहील, मुलगाही राहील. उगा आपण 1000-2000 बिगर कामाचे ते बोलितो, 4-5 हजार जमत्यात लग्नाला. ते मनावर सगळ्यांना 1000 रुपये द्या म्हणून लग्नाला येणार. एक लग्नाला यायचं नाही, एक लग्नाला येणार नाही, एक. कारण हे नकोय, असं नको करायला असं. कारण आता ते वैष्णवीताईचं बघितलं की ते आता मला वाटतं कुठली परत बातमी आली, परभणी का लातूरची बातमी आली आता पुन्हा. हे थांबवायचं असेल तर लोकांनीच आता शान होणं गरजेचं आहे.